तुम्ही या बहुजन समाजाची माफी मागणार नाही तोपर्यंत हे सातत्याने चालू राहणार आहे. तुम्ही माफी मागण्यापेक्षा आमचे पिक्चर बंद पाडताय, नाटक बंद पाडताय, हे चुकीचं आहे. या कधीतरी बसा, कधीतरी चर्चा करा. महात्मा ज्योतिबा फुले हे समाजाचं प्रबोधन करत होते. अस्पृश्यांसाठी शाळा काढल्या, मुलींसाठी शाळा काढल्या. काय केलं त्यांना? शेण दगड गोटे मारले. तेच तर दाखवलं पिक्चर मध्ये. मी स्वतः सत्यशोधक चित्रपट काढला होता गेल्या वर्षी. आता हा हिंदी मध्ये नवीन आलेला आहे. माझ्या चित्रपटाच्या वेळेस त्यांनी तशी कोलीकोई केली. बोलवलं मी त्यांना, सांगितलं, म्हणलं पिक्चर माझा आहे. ते म्हणले आम्हाला माहित नव्हतं. त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. गेल्या वर्षी सत्यशोधक चित्रपट येऊन गेला, आपल्याला माहिती असेल. सांगायचं तात्पर्य असं आहे की सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. झाली चूक तर माफी मागितली पाहिजे, क्षमा याचना केली पाहिजे आणि दुरुस्त झालं पाहिजे. कारण हा भारत देश टिकला पाहिजे, मानवता टिकली पाहिजे. मानवता श्रेष्ठ आहे आमच्या जाती धर्मापेक्षा. मी परवा दिवशी एक स्टेटमेंट केलं. नुकताच कुंभमेळावा झाला. सरकारने जाहीर केलं की 40 कोटी लोकांनी त्याच्यात स्नान केलं. चांगली गोष्ट आहे. पाप पुण्याच्या कल्पनेने आपण स्वतःच आपल्याला पापी जाहीर करायचं आणि पाण्यात डुबकी मारून पुण्य मिळवायचं, ही कल्पनाच मुळात दोषी आहे. आपण असं काय पाहतोय? आपण पहिल्यांदा प्रश्न आपल्याला विचारले पाहिजे. ही अंधश्रद्धा आहे, ही अंधश्रद्धा आहे, आपण मान्य केलं पाहिजे. पण मी काय म्हटलं की आपण कुंभमेळ्यामध्ये पाप पुण्याच्या कल्पनेने जाऊन डुबकी मारण्यापेक्षा एकदा सगळेच लोक ठरवू आणि आपल्या जाती धर्म भाषा आणि प्रांतिक वाद संपून एकदा भारत आमचा देश आहे एवढं सांगू. कारण बाबासाहेबांनी सांगितलं भारत दॅट इज इंडिया. बाबासाहेबांनी सुद्धा राज्यघटना लिहिताना जे जे लिहिलंय ते आम्हाला जास्त महत्वाचे. काय लिहिले बाबासाहेबांनी? जगात एकही राज्यघटनेच्या पहिल्या पानामध्ये प्रिअम्बल मध्ये असं लिहिलेलं नाहीये. ते बाबासाहेबांनी लिहिलेलं ते आहे समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य. सर देसाई साहेब, माझ्याकडं 5 सेशन जज आले होते. माझे एक मार्गदर्शक इथं बसलेत आणि कोळप साहेब एनसीबीचे डायरेक्टर, ते मुद्दामून आलेले कार्यक्रमाला. साहेब मला 5 जज भेटायला आले, सेशन जज भेटायला आले. भेटण्याचं कारण होतं